अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून अन्न व औषध प्रशासनाने दूध भेसळ विरोधात सुरू केलेल्या धडक कारवाईचा मोठा परिणाम समोर येत असल्याचं दिसत आहे। प्रशासनाच्या अधिकृत आकडेवारीनुसार मे महिन्याच्या तुलनेत जून महिन्यात जिल्ह्यातील दररोजच्या दूध संकलनात तब्बल 2 लाख लिटरची घट झाली आहे। त्यामुळे एक मोठा प्रश्न उपस्थित होत आहे, हे कमी झालेलं दूध खरंच भेसळीचं होतं का, की कारवाईच्या भीतीमुळे काही दूध संकलन केंद्रांनी व्यवहार कमी केले। याचबरोबर सावळी विहीर येथील दूध संकलन केंद्राचा परवाना निलंबित करण्यात आला असून राहुरी येथील एका डेअरीवरील कारवाईही सध्या चर्चेचा विषय ठरली आहे। नेमकं दूध संकलन इतक्या मोठ्या प्रमाणात का कमी झालं? प्रशासनाच्या कारवाईत काय आढळलं? कोणत्या दूध केंद्रांवर कारवाई झाली? न्यायालयात कोणत्या प्रकरणाला स्थगिती मिळाली? आणि या संपूर्ण कारवाईचा दूध व्यवसायावर नेमका काय परिणाम होणार? आजच्या व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण प्रकरणाचं सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत। नमस्कार, मी तन्वी आणि तुम्ही पाहत आहात सत्ता मंच। बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण। चला तर मग मुद्देसूद पाहूया। मुद्दा क्रमांक 1, दूध संकलनात 2 लाख लिटरची घट नेमकी किती मोठी? जिल्ह्यातील डेअरी विभाग दर महिन्याला सहकारी संस्था आणि खासगी दूध संकलन केंद्रांकडून दररोज संकलित होणाऱ्या दुधाची माहिती शासनाकडे पाठवत असतो। मे महिन्यात अहिल्यानगर जिल्ह्यात दररोज सरासरी 48.32 लाख लिटर दूध संकलन होत असल्याची नोंद होती। मात्र जून महिन्याच्या अहवालानुसार हे संकलन 46.81 लाख लिटरवर आलं आहे। म्हणजेच अवघ्या एका महिन्यात दररोज जवळपास 2 लाख लिटर दूध कमी संकलित झालं। विशेष म्हणजे मागील वर्षभरात जिल्ह्यात दररोज सुमारे 4 लाख लिटर दूध संकलन वाढलं होतं। त्यामुळे इतकी अचानक झालेली घसरण प्रशासन आणि डेअरी क्षेत्रासाठीही चिंतेचा विषय ठरली आहे। मुद्दा क्रमांक 2, भेसळ विरोधी मोहिमेमुळेच ही घट झाली का? अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभर दूध भेसळ विरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर जिल्ह्यात सलग छापेमारी सुरू झाली। अनेक दूध संकलन केंद्रे, डेअऱ्या आणि वाहतूक करणाऱ्यांची तपासणी करण्यात आली। या कारवाईनंतर अनेकांनी भेसळीचे व्यवहार थांबवले किंवा दूध संकलन कमी केल्याची चर्चा सुरू झाली। त्यामुळेच दूध संकलनात झालेली 2 लाख लिटरची घट ही केवळ योगायोग नसून कारवाईचा परिणाम असू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। काही जाणकार तर असा दावा करत आहेत की अधिकृत आकडेवारीतील 2 लाख लिटरची घट दिसत असली तरी प्रत्यक्षात गाव पातळीवर तपास केला तर ही घट 5 लाख लिटरपर्यंत असू शकते। अर्थात याबाबत अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही। मुद्दा क्रमांक 3, सावळी विहीर दूध संकलन केंद्रावर नेमकी काय कारवाई झाली? आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या सूचनांनुसार अन्न सुरक्षा अधिकारी किरण जगदाळे आणि सहाय्यक आयुक्त भोईटे यांनी सावळी विहीर येथील मे साई जतीन दूध संकलन केंद्राची तपासणी केली। तपासणी दरम्यान डंप टँक आणि स्टोरेज टँकमधील लूज गाईच्या दुधाचे नमुने तपासण्यासाठी घेण्यात आले। तपासणीत काही त्रुटी आढळल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे। तसेच संबंधित अन्न आस्थापनाच्या कामकाजामुळे ग्राहकांच्या आरोग्याला संभाव्य धोका निर्माण होऊ शकतो, असा प्राथमिक निष्कर्ष नोंदवण्यात आला। त्यामुळे पुढील तपास पूर्ण होईपर्यंत या दूध संकलन केंद्राचा परवाना तातडीने निलंबित करण्यात आला आहे। या कारवाईमुळे जिल्ह्यातील इतर दूध संकलन केंद्रांमध्येही मोठी खळबळ उडाली आहे। मुद्दा क्रमांक 4, राहुरी येथील डेअरीवर कारवाई आणि न्यायालयाची भूमिका। याच मोहिमेअंतर्गत 2 दिवसांपूर्वी राहुरीच्या पूर्व भागातील एका दूध डेअरीवर अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकत त्या डेअरीचा परवाना रद्द करण्याची कारवाई केली होती। मात्र या निर्णयाविरोधात संबंधित डेअरी चालकाने न्यायालयात धाव घेतली। विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार न्यायालयाने या कारवाईला तात्पुरती स्थगिती दिली आहे। त्यामुळे प्रशासनाची कारवाई आणि डेअरी चालकांचा कायदेशीर लढा या दोन्ही गोष्टी आता समांतर सुरू राहणार आहेत। पुढील सुनावणीत न्यायालय काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। मुद्दा क्रमांक 5, भेसळी विरोधातील कारवाईंचा दूध व्यवसायावर काय परिणाम होऊ शकतो? सध्या सुरू असलेल्या कारवाईमुळे अनेक दूध संकलन केंद्रे अधिक सतर्क झाली आहेत।
गुणवत्तेची तपासणी, परवान्यांचे नियम आणि अन्न सुरक्षा कायद्यांचे पालन करण्यावर भर दिला जात आहे. जर ही कारवाई सातत्याने सुरू राहिली तर भेसळीवर मोठ्या प्रमाणात आळा बसू शकतो, असा विश्वास प्रशासन व्यक्त करत आहे. दुसरीकडे काही दूध उत्पादक आणि डेअरी व्यावसायिकांचं म्हणणं आहे की कठोर कारवाईमुळे प्रामाणिक व्यावसायिकांनाही अतिरिक्त तपासणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नियमांचं काटेकोर पालन आणि निष्पक्ष तपास या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या ठरणार आहेत. मुद्दा क्रमांक 6. पुढे काय घडू शकतं? सध्या घेतलेल्या दुधाच्या नमुन्यांचे प्रयोगशाळेतील अहवाल येणं बाकी आहे. या अहवालांमध्ये भेसळ सिद्ध झाल्यास संबंधित दूध संकलन केंद्रांवर अधिक कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. तसेच जिल्ह्यातील इतर डेऱ्यांवरही तपासणी मोहीम आणखी तीव्र केली जाऊ शकते. जर दूध संकलनातील घट पुढील काही महिन्यातही कायम राहिली तर त्यामागील नेमकं कारण शोधण्यासाठी प्रशासनाकडून स्वतंत्र अभ्यास केला जाऊ शकतो. त्यामुळे हा विषय केवळ भेसळीपुरता मर्यादित न राहता संपूर्ण दुग्ध व्यवसायावर परिणाम करणारा ठरू शकतो. या संपूर्ण घडामोडीतून 3 महत्त्वाच्या गोष्टी समोर येतात. पहिली, अहिल्यानगरमध्ये दूध भेसळ विरोधी कारवाईनंतर अधिकृत आकडेवारीत दररोज तब्बल 2 लाख लिटर दूध संकलन घटल्याचं समोर आलं असून यामुळे भेसळीच्या दुधाबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. दुसरी, सावळी विहिरीमधील दूध संकलन केंद्राचा परवाना निलंबित करण्यात आला असून राहुरी येथील डेअरीवरील कारवाई न्यायालयापर्यंत पोहोचल्याने हे प्रकरण अधिक चर्चेत आलं आहे. तिसरी, प्रयोगशाळेचे अहवाल, पुढील तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया यानंतरच या संपूर्ण कारवाईचं अंतिम चित्र स्पष्ट होणार असून भविष्यात जिल्ह्यातील दूध व्यवसायासाठी नियम आणखी कठोर होण्याची शक्यता आहे. आता तुम्हीच सांगा, दूध भेसळ रोखण्यासाठी अशा प्रकारची कठोर कारवाई सातत्याने सुरू राहायला हवी का? आणि दूध संकलनात झालेली मोठी घट ही भेसळी विरोधी मोहिमेचाच परिणाम आहे असं तुम्हाला वाटतं का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सत्ता मंचला सबस्क्राईब करायला विसरू नका.